नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राठोड सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये नेमकं आपल्या हक्काचे मार्क कोणते आणि पास कसं व्हायचं हे मी आज सांगणार आहे। कमीत कमी वेळेमध्ये अगदी आपल्या हक्काचे मार्क कसे सोडवायचे, तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक कोणता सोडवायचा याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातोय। क्वेश्चन नंबर मध्ये क्वेश्चन नंबर सेकंड बी हा प्रश्न आपल्या हक्काचा आहे। समरी रायटिंगमध्ये काय करायचं असतं, तर आपल्याला एक क्वेश्चन नंबर सेकंड ए मध्ये असा मोठा पॅसेज दिला जातो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या मोठ्या पॅसेजमध्ये आपल्याला याचं रूपांतर लहान पॅसेजेसमध्ये करायचं असतं आणि या पॅसेजेसला किंवा या पॅसेजला आपल्याला टायटल देखील द्यायचं असतं। आता काही विद्यार्थ्यांना टायटल ठरवता येत नसेल तर आपल्याला या पॅसेजमध्ये जे रिपिटेशन झालेला शब्द असेल तर ते पॅसेजमधून निवडू शकतात, त्याला टायटल म्हणून तुम्ही वापरू शकता। हा 3 मार्काचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक कोणता बरं? सेकंड बी, क्वेश्चन नंबर सेकंड बी समरायझिंग हा पॅसेज स्क्रीनवरती मी तुम्हाला आन्सर शीटवरती कसं लिहायचं हे सांगितले, त्या प्रकारे तुम्ही लिहू शकता। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड सी माइंड मॅपिंग नावाचा प्रश्न असतो, ते 3 मार्कासाठी। इथेही आपल्याला हक्काचे आणि कंपल्सरी मार्क ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास देखील केलेला नाही असेही विद्यार्थी हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात। तर यामध्ये माइंड मॅपिंग म्हणजे काय? तुमच्या माइंडनुसार एक दिलेल्या विषयांवरती एक वेब तयार करावी लागते। जसं इथं मी स्क्रीनवरती दाखवलेले आहे, या विषयांवरती इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ, मानवी जीवनावरती म्युझिकचा काय परिणाम होतो, जसं वेब तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेली आहे त्या प्रकारे तुम्हाला दिलेलं नवीन विषय असणार आहे किंवा वेगळा विषय असणार आहे, त्या विषयांवरती तुमच्या पद्धतीनुसार एक अशी वेब तयार करून ठेवा आणि त्याचे पॉईंट लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हक्काचे 3 पैकी 3 मार्क्स मिळतील। ठीक आहे, तर त्यानंतर 6 मार्क झाले। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अप्रिशिएशन नावाचा। तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अप्रिशिएशनचे आपल्याला एकूण 8 पोएम आहेत। 8 पोएमचे अप्रिशिएशन मी आपल्या यूट्यूबवरती अपलोड केलेले, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि यापैकी 8 पैकी कोणती तरी एक आपल्याला पोएम येणार आहे। जसं या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे, पोएमचं पॅसेज दिलेलं आहे, त्या पद्धतीनं आपल्याला एक नवीन पोएम दिली जाणार आहे कदाचित, किंवा ही रिपीट होऊ शकते। तर त्यासाठी लक्षात ठेवायचं, आपले यूट्यूबवरती चॅनलवरती या ठिकाणी व्हिडिओ पाठवलेला आहे, तर ती तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, त्यानंतर हे 4 मार्क झाले, ते 6 आणि 4 10 मार्क। त्यानंतर हा प्रश्न देखील आहे आपल्याला व्हर्च्युअल मेसेजचा। हा व्हर्च्युअल मेसेज देखील मी स्क्रीनवरती कसं सोडवायचं ते सांगितलेलं आहे। अगदी 50 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे याचा, आणि 50 शब्दांमध्ये विषय समजून घेऊन या ठिकाणी एक मेसेज तयार करायचं, लेटर टाईप। तर या ठिकाणी स्क्रीनवरती जसं सोडून दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकतात। मी हाच प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे, तर ते स्क्रीनवरती पाहू शकता। त्यानंतर एवढीच तयारी करायची आहे जाता जाता। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बी मध्ये पहा, इथं प्रश्न दिलेला इंटरव्ह्यू नावाचा प्रश्न कोणताही असो, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत असलेले 10 प्रश्न आहेत, त्या 10 प्रश्नांपैकी जशास तसं आन्सर तेच लिहा आणि त्यानंतर नवीन 2 प्रश्न तयार करा, जेणेकरून तुम्हाला हक्काचे 4 मार्क मिळून जातील। पहा, म्हणजेच या ठिकाणी एकूण आपल्याला लक्षात जर ठेवलात तर या ठिकाणी या प्रश्नांची तयार करून आपल्याला जायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर डी, जर तुम्ही पाहायला गेलात तर फिल्म रिव्ह्यू नावाचा प्रश्न विचारला जातो। तर ते फिल्म रिव्ह्यू नावाचा प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर डी मध्ये तो कंपल्सरी तुमच्या स्क्रीनवरती दिलेले, त्या फिल्म रिव्ह्यूची तयारी करून जा आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुमच्या मनाने फिल्म रिव्ह्यू करायला सांगितलेलं जातं। तर तुमच्या स्क्रीनवरती दिसत असलेले त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर तीच तयारी करून जा आणि जशास तसं परीक्षेत लिहा। ठीक आहे, तर त्यानंतर पुढचा प्रश्न जातोय पहा आपण, इथं दिसतंय तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 आपल्या टेक्स्ट बुकमधला पहिला। परीक्षेला जाता जाता आपल्याला एवढ्याच टॉपिकची तयारी करायची आहे। त्यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड बी समरी रायटिंग 3 मार्क, क्वेश्चन नंबर सेकंड सी माइंड मॅपिंग 3 मार्क, क्वेश्चन नंबर 3 बी अप्रिशिएशन ऑफ पोएम 4 मार्क, क्वेश्चन नंबर 4 ए व्हर्च्युअल मेसेज 4 मार्क, क्वेश्चन नंबर 4 बी इंटरव्ह्यू 4 मार्क,
क्वेश्चन नंबर 5D फिल्म रिव्ह्यू 4 मार्क आणि क्वेश्चन नंबर 5A हिस्ट्री ऑफ नॉवेल 4 मार्क. असं एकूण जर आपण टोटल मार्क्स जर बघितले तर या ठिकाणी टोटल मार्क होतात पहा आपल्याला 26 मार्क होतात, जेणेकरून आपण सहज पास होऊ शकतो आणि आपण स्कोर देखील करू शकतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, परीक्षेला जाता जाता एवढ्या प्रश्नांचं ओव्हरलुक केल्याशिवाय आपल्याला जायचं नाही. मी प्रत्येक व्हिडिओ याच्यावरती दिलेला आहे, स्क्रीनवरती दिसत असेल, याची मदत घ्या आणि कन्फर्मली या सर्वांची जर तयारी करायला गेलात तर डेफिनेटली हार्डली 1 ते 2 तासामध्ये तयारी होऊ शकते आणि आपल्या हक्काचे तुम्ही मार्क याच्यातून मिळवू शकतात. यासाठी आवर्जून हा व्हिडिओ पहा आणि याच्यावरती हमखास येणारे प्रश्न जशास तसं लिहा. काहीही तरी पेपर कसा सोडवावा याच्याबद्दल तुम्हा सर्वांना 10वीचा अनुभव आहे. तरी परत एकदा सांगतो की प्रश्न क्रमांक आपल्याला आहेत एकूण 5. तर प्रश्न क्रमांक सोडवत असताना प्रश्न क्रमांक 1 पासून ते 5 पर्यंत जा, नाही तर उलटी सिस्टीम वापरू शकता. क्वेश्चन क्रमांक 5 पासून ते 1 पर्यंत येऊ शकता, परंतु एक प्रश्न सोडवायला घेतला तर ते कंप्लीट केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि नवीन प्रश्न नवीन पेजवरती सोडवा. एकाच पेजवरती खराब किंवा गोंधळ करत बसू नका आणि प्रत्येक प्रश्नासाठी नवीन पेजचा वापर करा, जेणेकरून आपल्याला आपली आन्सर शीट अतिशय सुटेबल वाटेल आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील अशा पद्धतीने अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना आजच्या पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही